नमस्कार मित्रांनो, तुही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णव हा फोनवर बोलत असतो की लवकरात लवकर व्यवस्थित अरेंजमेंट झाली पाहिजे. सगळं काय आहे ते मला पटापट हवंय. तितक्यातच आता अंजलीताई असा आवाज देत ईश्वरी येते. त्यावेळेला मग अंजली सगळ्यांना अलर्ट करते की शांत व्हा, जे ते आपापली कामं थांबवतात. त्याच वेळेला ईश्वरी आल्याबरोबर विचारते की काही काम सुरू होतं का. मामा म्हणतो की नाही, परंतु मध्येच माती खात आकाश म्हणतो की हो, काम सुरू होतं. मग आता त्याच वेळेला सगळेजण आकाशकडे रागाने बघतात, कारण की तो चुकीचं बोललेला असतो. नंतर मग अर्णव ती बाजू सावरत म्हणतो की हो, ॲक्च्युली मिस इंदौर, आमचं कामच सुरू होतं. म्हणजे मी तुला सांगितलं ना, ऑफिसमध्ये फनफेअर ठेवायचे, त्याबद्दलच सगळं डिस्कशन सुरू होतं. त्यावेळेला आता लगेचच ईश्वरी म्हणते की अच्छा, त्याबद्दल सुरू होतं का. मग नंतर मामा म्हणतो की हो, बरं आकाश, मला सांग, साधारणतः त्या पार्टीमध्ये किती लोक असणार आहेत. त्यावेळेला तो म्हणतो की डॅड कॅल्क्युलेट करून सांगतो. आणि मामा त्याच्याकडे चिडून बघतो. तेव्हा आता ईश्वरीला अंजली म्हणते की बरं ईश्वरी, आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे, लवकरच आजची अपॉइंटमेंट मिळालेली आहे. मग ईश्वरी म्हणते की ठीक आहे ताई, मी ना माझी पर्स घेऊन येते, मग आपण पटकनी जाऊया. तेव्हा आता अंजली म्हणते की हो, ये तोपर्यंत. तेवढ्यातच आता लगेचच अंजलीला आणि मामाला राग येतो. मामा म्हणतो की काय रे आकाश, तुला जेव्हा तेव्हा माती खायचीच असते का. तेव्हा मग तो म्हणतो की डॅड ठीक आहे ना. त्याचबरोबर आता अंजली म्हणते की बरं मी निघते. आणि अर्णव म्हणतो की ताई, एक गोष्ट लक्षात ठेव, हॉस्पिटलमध्ये जरा जास्त वेळ काढ, म्हणजे कसं आहे, आम्हाला इथे तयारीला वेळ मिळेल. तेव्हा अंजली म्हणते की हरकत नाही, माझी एक दोन आणखी कामं आहेत, ती पण मी आटपेन आणि मगच ईश्वरीला घेऊन येते. अंजली सावकाश निघून जाते. नंतर मग अर्णवचे फोन सुरू होतात. कसं काय करायचंय. त्यावेळेला अर्णव विचारतो की बरं नम्रताचं काय. तेव्हा आकाश म्हणतो की नम्रताला यायला थोडा वेळ होतोय, पण ती येते, कारण ती सगळं डेकोरेशनचं सामान घेऊन येते. मग सगळ्या जणांची प्लॅनिंग सुरू असते. अर्णव म्हणत असतो की चला, आता सगळं व्यवस्थितपणे सुरू आहे, आता आपल्याला तयारीला लागायला काहीच हरकत नाही, कारण इंदोर गेली. मग इथे मामी म्हणते की अच्छा, म्हणजे यांचं सकाळपासूनच हिला सरप्राईज देण्याचं सुरू आहे का. अच्छा, मला काहीतरी केलंच पाहिजे. पण नंतर ती ठरवते की ते फोटो ईश्वरी समोर आता आणायचे तरी कसे. नंतर ठरवते की घाई करायला नको, नाहीतर माझं नाव उघडं पडायचं, त्यापेक्षा जरा सावधानतेनेच केलं पाहिजे. ईश्वरी आणि अंजली आता नंतर सोनोग्राफी वगैरे करून घरी आलेले असतात. त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते की ताई, जरा सावकाश चला, आणि आपलं सोनोग्राफीचं काम वगैरे अगदी मस्तच झालं ना. ईश्वरी आता समोर येते आणि बघते तर सगळेजण तिला सरप्राईज असं ओरडतात. तेव्हा ते बघितल्यानंतर तिला जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. मामा म्हणतो की ईश्वरी ये लवकर. तेव्हा मग ती आल्याबरोबर आजूबाजूला बघते तर तिच्यासाठी पूर्ण इंदोरी असा माहोल तयार करून ठेवलेला असतो. इंदोर सारखं सगळं काही केलेलं असतं. तिचे इंदोरी जे काही पदार्थ असतात, ते सगळे पदार्थ तिथे अगदी छानपैकी तयार करून ठेवलेले असतात. आणि इंदोरीच सगळे हलवाई असतात, ते समोर उभे असतात. एका ठिकाणी इंदोरी रजाक असतो, म्हणजेच त्यांची स्वीट डिश. एका ठिकाणी इंदोरी जिलेबी असते आणि त्याचप्रमाणे इंदोरी चाट. सगळे काही स्टॉल अर्णवने ईश्वरीसाठी असे लावलेले असतात. ते पाहून ती खूपच खुश होते. तेव्हा सगळेजण आता ईश्वरीला विचारतात की काय, कसं वाटलं. तेव्हा आता ईश्वरीकडे नम्रता धावत धावत येते आणि इशू अशी म्हणून तिला आता मिठी मारते. त्यावेळेला मामा म्हणतो की वा, मजा आली ना. बघा ईश्वरी, कसं वाटतंय तुम्हाला, इंदोरमध्ये आल्यासारखे वाटते की नाही. तेव्हा मग आता सगळ्या जणांना मामा म्हणतो की अरे बोलून दाखवा. तेव्हा मग सगळे जे आलेले असतात हलवाई, ते ईश्वरीला म्हणतात की इंदौर में आपका स्वागत है. हे ऐकल्यावर ईश्वरी खूप खुश होते आणि ती त्यांच्याकडे आनंदाने अगदी बघत राहते. तिथे जे काही इंदोरी स्टॉल लावलेले असतात ते पाहून ईश्वरी खूपच जास्त आनंदित होते. ती म्हणते की वा. आणि बाजूला जाऊन तिथे समोरच एक फ्रेम लावलेली असते. त्या फ्रेम जवळ ईश्वरीच्या म्हणजेच मिठाईचे जे दुकान असतात, त्याचे सगळे काही फोटोज असतात. आता ते फोटो फ्रेम करून ईश्वरीने व्यवस्थित ते पाहिलेले असतात. तेव्हा ते पाहिल्यावरती तिला तिच्या लहानपणीची, म्हणजेच जेव्हा मिठाईचं दुकान सुरू असायचं, ईश्वरी तिथे बाहेर कशी असायची, जिलेब्या तळत असायची, ते सगळं चित्र आता तिच्या समोर येऊन उभं राहतं. ते पाहून ती खूप खुश होते. बाबांच्या म्हणजे दुकानातली मिठाई कशी असायची, बाबा कसे ठेवायचे, हे सगळं आता तिच्या डोळ्यासमोरून जात असतं. आणि स्वतः तिला दिसत असतं की बाबा कसे मिठाई विकत असायचे आणि मग ती कशा जिलेब्या तळत असायची, हे सगळं तिच्या समोरून आता जातं. आणि
वल्लरीला आणि लावण्याला मात्र या सगळ्या गोष्टीचा खूपच राग येत असतो. तेव्हा ईश्वरी आता फक्त अर्णवला बघत असते आणि अर्णव आवाज देतो, मिस इंदोर. तेव्हा ईश्वरी आता बघते तर अर्णव तिच्या समोर आरतीचं म्हणजेच औक्षणाचं ताट घेऊन उभा असतो. ते पाहिल्यावर ईश्वरी खूपच खुश होते आणि त्याच्याकडे बघतच राहते. आता अर्णव हा तिच्याकडे बघतो आणि तिला म्हणतो की मिस इंदोर, तुझं औक्षण करायचं आहे आता. आता हे पाहून ईश्वरी खूप खुश होते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, कसं वाटलं तुला? इंदोरमध्ये आल्यासारखं वाटलं ना? तेव्हा ईश्वरी हो असं गालात म्हणत हसते. नंतर अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तुला इंदोर फार आवडतं ना? त्यामुळे तुझ्यासाठी सगळं काही इंदोरी माहोल तयार केलाय. मग तुझी ही बर्थडेची इंदोर थीम तुला कशी वाटली? असं विचारल्यावर ईश्वरी खूपच बढिया, एकदम बढिया असं त्याला बोलून दाखवते. लावण्य मात्र मनातल्या मनात खूपच चिडत असते आणि म्हणते की या अर्णवने हे सगळं काय मिडल क्लास केलेलं आहे. तर राकेश आता मात्र त्याच्याकडे रागाने बघत असतो, कारण की त्या दोघांचंही बॉन्डिंग त्याला आवडत नसतं. तर इथे अर्णव म्हणतो की मिस इंदोर, सगळं काही तुझ्या मनासारखं आहे. बघ, मी हे जे काही शेफ मागवलेत ना, ते पण सगळे इंदोरी आहेत. आणि मग तो एक एक जण आपल्या म्हणजे ज्या पदार्थाची स्पेशालिटी आहे ते पदार्थ आता बोलून दाखवत असतो. मॅम, आमच्या इथे सगळं काही मिळेल. आता हे सगळं झाल्यानंतर ईश्वरी ही अगदी भारावून गेलेली असते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, ही फक्त थीम तुझ्यासाठी केलेली आहे. आज तुझा बर्थडे आहे ना, त्यासाठी तुझ्यासाठी ही सगळी थीम आहे. सगळे पदार्थ हे इंदोरी आहेत, स्पेशल इंदोरी हलवाईकडून बनवलेले. ईश्वरी सगळ्यांकडे बघते आणि मग त्यावर मामा म्हणतो की ईश्वरी, बघितलंस का, आज सगळं काही इंदोरी तयार झाले बरं का. आतला घरातला माहोल जो आहे एकदम इंदोरी इंदोरी होऊन गेला आहे. तेव्हा अर्णव ईश्वरीला हॅपी बर्थडे मिस इंदोर असं बोलतो आणि मग तिचं तो आता औक्षण करू लागतो. ईश्वरी पण मनातून खूपच जास्त खुश असते आणि ते अर्णवकडे अगदी आनंदाने बघतच राहते, कारण की इतक्या दिवसानंतर हे सगळं असं घडत असतं. एकदम सगळं वातावरणच आनंददायी होऊन गेलेलं असतं. हे सगळं अर्णव आता तिचं औक्षण करत असताना त्याच्याकडे ती डोळे भरून बघतच राहते. अर्णव जे काही करतो ते पाहून मात्र लावण्याचा इथे जळफळाट होत असतो, कारण की तिला ते अर्णवने केलेलं अजिबातच आवडत नसतं. आता अर्णवला जमेल तसं अर्णव तिच्यासाठी औक्षण करून दाखवत असतो आणि तिच्या आवडीचं देखील तिला खायला मिठाई त्याने आणलेली असते. म्हणतो की हे बघ मिस इंदोर, हे तुझ्या आवडीचं. आता ते ईश्वरी समोर पाहते आणि तिला अगदी काय करू काय नाही असं झालेलं असतं. इतकं सगळं झालं ते फक्त ईश्वरीने केलं. तेव्हा सगळेजण आता ईश्वरीकडे आनंदाने बघतात. अर्णव ईश्वरीचं अगदी प्रेमानेच औक्षण करतो आणि ईश्वरीला जी स्पेशल त्याने इंदोरी मिठाई मागवलेली असते ती मिठाई भरवतो आणि ते पाहून ती खूप खुश होते. आता तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. अंजली म्हणते की ईश्वरी, काय झालं अगं? तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई, खरंच तुम्हा सगळ्यांचे खूप खूप थँक्यू. अर्णव सर, मला खरंच खूप आनंद झालाय. हे असं सगळं बघून ना माझ्या डोळ्यासमोरून अगदी माझं बालपण गेल्यासारखं झालं. इतक्या दिवसांमध्ये हे जे काही घडलं नव्हतं ते आत्ता घडलंय असं वाटतंय मला. तेव्हा आता मामा म्हणतो की हे बघ ईश्वरी, तुझ्या वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा बरं का. सगळेजण ईश्वरीला विश करतात. आकाश विश करतो. नंतर मग मामाचं विश करून झाल्यानंतर सगळ्या जणांना ईश्वरी थँक्यू म्हणते. त्यानंतर मग ईश्वरीला नम्रता म्हणते की हॅपी बर्थडे इशू. तेव्हा ती म्हणते की थँक्यू व्हेरी मच ताई. सगळेजण आता तिला विश करतात. अंजली पण विश करते. नंतर मग तिला राकेश हॅपी बर्थडे ईश्वरीजी असं बोलून दाखवतो. तेव्हा मात्र त्याच्याकडे ती रागाने बघत असते, कारण की त्याचं जे विश करणं असतं तिला अजिबातच आवडत नसतं. ती त्याला थँक्यू वगैरे काहीही बोलत नाही. नंतर मग आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर, कसं वाटलंय तुला सरप्राईज? आवडलंय ना हे सगळं सरप्राईज? तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हो सर, एकदम बढिया. मी तुम्हाला सांगू, माझ्या आयुष्यात आतापर्यंत इतकं बढिया वाढदिवसाचं सरप्राईज मला कधीही मिळालेलं नव्हतं. खरंच थँक्यू सो मच. आतापर्यंत माझे इतके वाढदिवस झाले, परंतु इतकं बढिया सरप्राईज मला कधीच नव्हतं मिळालं. असं म्हणून ईश्वरी खूपच आता खुश होते आणि ती आता अर्णवचा हातात हात धरते आणि हे तिचं इन्स्टंट असं रिॲक्शन पाहून राकेश मात्र तिच्याकडे रागाने बघतच राहतो. ईश्वरी अर्णवकडे बघत असते आणि म्हणते की अर्णव सर, तुम्हाला माहिती नाही तुम्ही माझ्यासाठी किती मोठं सरप्राईज दिलेलं आहे. खरंच थँक्यू सो मच अर्णव सर. असं ईश्वरी आता त्याला बोलून दाखवते. तेव्हा मग अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की मिस इंदोर. तेव्हा ईश्वरी म्हणते की खरंच तुमचे मानावे तितके आभार कमी आहेत सर, कारण तुम्ही आज जे माझ्यासाठी केलं ना
आत्तापर्यंत कधीही मी इमॅजिनच केलं नव्हतं की असं माझ्यासाठी कोणीतरी स्पेशल असं सरप्राईज प्लॅन करू शकेल. थँक्यू. माझा बर्थडे अगदी स्पेशल केल्याबद्दल खूप खूप थँक्यू सर. असं सगळं आता ती त्याचं कौतुक करत असते आणि त्याचं जे कौतुक होत असतं ते राकेशला अगदी अजिबातच पाहवत नसतं. मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तेव्हा ईश्वरी हा बोला ना सर, असं त्याला बोलते. नंतर मग अर्णव तिला म्हणतो की मिस इंदोर, तू माझा हात सोडतेस का प्लीज, कारण सगळी बघत आहेत. तू मला थँक्यू बोलते ठीक आहे, पण प्लीज माझा हात सोडशील का. तेव्हा मात्र आता ईश्वरीला काहीच समजत नसतं. ती आजूबाजूला बघते आणि तिला काही खरं तर कळत नसतं, परंतु सगळे त्यांच्याकडे बघत असतात. आता त्यावेळेला अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तू हात सोडशील तर आपण तुझं केक कटिंग करायला जाऊया का बर्थडेचं. तेव्हा आता ईश्वरी पटकन हात सोडते आणि मग सगळेजण तिच्याकडे हसत बघत असतात. त्याच वेळेला आकाश म्हणतो की बरं झालं दादा तू बोललास, नाही तर आज आमच्या वहिनी साहेबांनी तुझा हात धरलाच नसता, हात सोडलाच नसता, कळलं का. असं म्हटल्यावर सगळेजण हसतात आणि मामी मनातच म्हणते की आमचं हे ध्यान तर यांचं कौतुक करण्यामध्ये अगदी पुढेच असतो. तर आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर, चलायचं आपण केक कटिंगसाठी. तेव्हा ईश्वरी पण गालात हसते आणि हो जाऊया असं त्याला बोलून दाखवते. तर त्याचबरोबर ईश्वरी आता केक बघायला जाते. तो केक अगदी सुंदर असतो आणि ते पाहून तिला खूपच आनंद होतो. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, चला केक कटिंग करूया आपण. तेव्हा ईश्वरी आता केक कट करते आणि सुरुवातीला अर्णवलाच ती भरवते. जसं तिचं ठरलेलं असतं तसं सगळं अगदी मनापासून होत असतं. आता ईश्वरी ही त्याला केक भरवते, तो ही मिस इंदोर हॅपी बर्थडे असं बोलून तिला केक भरवतो आणि ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच असते, कारण की ईश्वरी मनात विचार करते की किती काय झालं तरीही अर्णव सरांना आता मला माझ्या मनातलं सांगावं लागेलच. तर राकेश मात्र लांबूनच हे सगळं बघत असतो. नंतर मग लावण्या विचार करते की आता आपण जाऊन समोरून यांना काहीतरी द्यावं, म्हणजे कसं आहे की तिचा जो काही प्लॅनिंग आहे तो काय आहे कोणालाच कळायला नको म्हणून. ईश्वरी आता तिथे उभी असताना लावण्या ईश्वरी जवळ येते आणि तिला तो छान असा बुके देत म्हणते की ईश्वरी हॅपी बर्थडे. ॲक्च्युली खरंच खूप लकी आहेस तू, आणि असं बघायला गेलं तर आमचा AR पण खरंच खूप लकी आहे की तुझ्यासारखी बेटर हाफ त्याला मिळाली, तुझ्यासारखी पार्टनर त्याला मिळाली. हे ऐकल्यानंतर आता ईश्वरीला जरा वेगळंच वाटतं, परंतु ती थँक्यू असं बोलते. नम्रता ही अगदी तोंड वाकडं करते, म्हणजे या लावण्याला कशी काय प्रचिती आली. आणि अंजली तिला गिफ्ट देते ईश्वरीला आणि म्हणते की हे गिफ्ट आमच्या तिघांकडून. तेव्हा ईश्वरी तिला थँक्यू असं म्हणते आणि मग म्हणते की मला त्या छोटूकडनं अगदी व्यवस्थितपणे गिफ्ट मिळालं आणि तिच्या गालातच ती हसते. तेव्हा नंतर मामा मामा पण तिला गिफ्ट देतो, म्हणजेच आकाश गिफ्ट देतो आणि म्हणतो की हे आमच्याकडून. तेव्हा ईश्वरी म्हणते की थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर आता इथे ईश्वरीला काही कळत नसतं. अंजली म्हणते की काय गं काय झालं. तेव्हा नम्रता जाऊन पुढे गिफ्ट देते आणि म्हणते की हे गिफ्ट देसाई परिवाराकडून. ईश्वरी म्हणते की थँक्यू, पण अगं आईबाबांचं काय. तेव्हा ती म्हणते की अगं आत्या आहे ना, ती आत्या आपली गेली आहे बाहेर, म्हणजे ती एका कामासाठी गेली आहे आणि आईबाबा हे हॉस्पिटलमध्ये गेलेत, त्यामुळे ते नंतर करतील फोन तुला. तेव्हा आता लगेचच पुढे अंजली म्हणते की हो काळजी करू नको. तर इथे मामा गिफ्ट देतो आणि म्हणतो की ईश्वरीजी हे घ्या गिफ्ट. आणि राकेश मात्र हे सगळं बघत असतो. आता सगळ्यांचे ईश्वरीला गिफ्ट देऊन झालेले असतात. मग त्यानंतर सगळ्यांची गिफ्ट दिल्यानंतर अर्णव ईश्वरीकडे बघत असतो आणि अर्णव ईश्वरीला म्हणतो की वा मिस इंदोर, तुला तर एकदम छान छान असे गिफ्ट्स मिळाले. त्याचबरोबर इथे आता मामा आणि अंजली म्हणतात की बरं आता नवऱ्याकडून काय गिफ्ट आहे बायकोला. म्हणजे ईश्वरीचा बर्थडे अर्णवने इतका मेमोरेबल केलाय, मग तिच्यासाठी काहीतरी छान असं सरप्राईज असेलच की नाही. असं बोलल्याबरोबर अर्णव म्हणतो की हो आहे. तेव्हा ईश्वरी समोर तो मोठा बॉक्स असा घेऊन येतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर हे काय आहे, तुम्ही मला बर्थडे विश केलं, इतकं छान सरप्राईज दिलं मला, आणि मग याच्यासाठी हे आणखी कशाला ना. तेव्हा असं म्हटल्याबरोबर अर्णव म्हणतो की मिस इंदोर हे सरप्राईज गिफ्ट आहे तुझ्यासाठी. तेव्हा ती म्हणते की अर्णव सर काय आहे याच्यात. तेव्हा सगळेजण उत्सुक असतात. अर्णव म्हणतो की मिस इंदोर हा स्पेशल ड्रेस आहे, स्पेशल ड्रेस मी तुझ्यासाठी डिझाईन केलेला आहे आणि तो तुला आजच्या स्पेशल ओकेजनला, म्हणजेच आज जेव्हा आपण डिनरसाठी जाऊया ना संध्याकाळी, तेव्हा तुला हे घालायचे आहे. आणि शिवाय हे घातल्यानंतर आपण लॉंग ड्राईव्हला वगैरे पण जाऊया, तेव्हा तुला हे फारच आवडेल. आणि हो आणखी एक गोष्ट म्हणजे अर्णव म्हणतो
की हा ड्रेस तुला आता ओपन करायचा नाही, ओके. जेव्हा संध्याकाळी तू हा घालशील ना तेव्हाच तुला हा ओपन करायचा आहे. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर. तेव्हा तो म्हणतो की हो मिस इंदोर, कीप इन माइंड, तुला हा ड्रेस आता ओपन करायचा नाही किंवा कोणालाही दाखवायचं नाही, तुला संध्याकाळीच तो वेअर करायचा आहे. असं म्हटल्याबरोबर आता इथे ईश्वरी अर्णवकडे बघतच राहते. नंतर मग ईश्वरीला तो म्हणतो की हे तुझ्यासाठीचं सरप्राईज गिफ्ट आहे, अगदी व्यवस्थितपणे तू तुझ्या रूममध्ये नेऊन ठेव, म्हणजे हे फक्त तुला संध्याकाळी वेअर करायचे तेव्हाच ओपन करायचं आहे. आता राकेश आणि लावण्या एकमेकांकडे गालातल्या गालात हसत बघत असतात. त्याच वेळेला इथे आता मामा म्हणत असतो की अरे वा. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर, ॲक्च्युली मला पण तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. तेव्हा मग अर्णव म्हणतो की म्हणजे. ईश्वरी म्हणते की सर ॲक्च्युली ना मी एक संध्याकाळी सरप्राईज प्लॅन केलं होतं, तिथे आपण गेलो पाहिजे होतो. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ओके, ॲज अ विश आपण तिथे जाऊया, तू म्हणतेस तिथे जाऊया, तू हा ड्रेस वेअर कर, आपण तिथे जाऊया. तेव्हा मग ती थँक्यू असं म्हणते. मग नंतर आता मामा म्हणायला लागतो की अरे बापरे, म्हणजे आजचा दिवस अगदी सरप्राईज पे सरप्राईज असाच आहे, हो की नाही. म्हणजे कसं आहे, आज ईश्वरीचा वाढदिवस म्हणून नॅशनल सरप्राईज डे म्हणून घोषित केला पाहिजे. तेव्हा आता मामाला अंजली म्हणते की मामा काय रे एकदम अगदी पांचट विनोद मारतोयस. तेव्हा मामा म्हणतो की अगं ठीक ग, असं सुचलं मला. त्यावेळेला मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर तुमच्या लक्षात आहे ना, म्हणजे अर्णव म्हणतो की हो मिस इंदोर, आपल्याला देवळात जायचं होतं ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो हो, देवळात जायचंच आहे. त्याचबरोबर आता इथे ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे, मी हे गिफ्ट ठेवते. अर्णव म्हणतो की हो मिस इंदोर, ते गिफ्ट अगदी व्यवस्थितपणे रूममध्ये ठेवून दे, त्यानंतर मग तुला संध्याकाळी ते वेअर करायचं आहे. आता ईश्वरी अगदी व्यवस्थितपणे तो जो हेवी ड्रेस असतो तो घेऊन जात असते. अंजली म्हणते की बाबा ईश्वरी अगदी व्यवस्थित घेऊन जा हो ते ड्रेस, आणि मग संध्याकाळी तुला ते घालायचंच आहे. तेव्हा आता लगेचच अर्णव म्हणतो की मिस इंदोर, आपण आता देवळात जातोय, तू हा ड्रेस ठेवून ये. तेव्हा मामा आणि अंजली म्हणतात की बघितलं का अंजली, काय आपला अर्णव आज चक्क देवळात जायला निघालाय बायकोच्या वाढदिवसाच्या दिवशी. तेव्हा अंजली म्हणते की मामा मी तुला सांगितलं होतं ना, आपल्या ईश्वरीमुळे अर्णव खूपच बदलतोय आणि त्याचमुळे आता तो वाढदिवसाला म्हणजेच जायला तयार झालेला आहे. हे ऐकून सगळेच जण खूपच अगदी खुश होतात. आणि लगेच आकाश म्हणतो की वा वा, खरंच खूप कूल कपल आहे, मस्त एक नंबर. तर इथे वल्लरी ही काही हॅपी बर्थडे बोललेली नसते, त्यामुळे रागानेच मामा तिला हॅपी बर्थडे बोलायला सांगतो आणि ती बोलते देखील. तर इथे लावण्य म्हणते की ओके देन मी निघते, मला एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे. त्यावेळेला मग अंजली म्हणते की अगं असं काय करतेस ना, हे सगळे इंदोरी स्नॅक्स आहे ते टेस्ट तर करून जा. ती म्हणते की ओ नको, म्हणजे ॲक्च्युली काय आहे, मला इतकं काही आवडत नाही, त्यामुळे मी निघते. लावण्य आता निघून जाते. तेवढ्यातच ईश्वरी आता खाली येते. मग अर्णव म्हणतो की ओके चला आपण सगळेजण निघूया. तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही देवळात जाण्यासाठी निघतात आणि नम्रताला ईश्वरी बाय करते आणि निघून जाते. तर तिथून नमू म्हणते की ॲक्च्युली मला पण निघायचंय. तेव्हा अंजली म्हणते की अगं असं काय करते, तू जेवूनच जा ना. ती म्हणते की नाही ताई, मी थांबले असते, पण मला ना माझं क्लाउड किचन सुरू करायचंय, त्यासाठी मला जावंच लागेल, म्हणजे मी तसा वेळच काढून आले होते. तेव्हा मग आकाश म्हणतो की चल नम्रता, मी तुला ड्रॉप करतो. आता आकाश आणि नम्रता पण निघून जातात. मामा आणि अंजलीच राहिलेले असतात. ते दोघंजणही केक टेस्ट करतात आणि मग असं सगळं काही माहोल तयार झालेला पाहून राकेश आता म्हणतो की अरे वा ईश्वरी, तू गेलीस तर आहे, परंतु संध्याकाळी मात्र तुझ्यावर काय बॉम्ब फुटणार आहे अर्णव आणि ईश्वरी हे तुला काही अजून माहिती नाहीये. तर इथे आता ईश्वरी निघून जाते आणि हे दोघंजणही हॉलमध्ये गप्पा मारत आहेत. हे पाहून मामी म्हणते की बरं झालं, अगदी अनायासे हे दोघंजण इथे गप्पा मारत आहेत, मग मला काहीतरी करता येईल तरी. अंजली आणि मामा दोघांचं काहीतरी तयारीवरूनच बोलणं आजीबरोबर सुरू असतं. मामी म्हणते की चला, माझी प्लॅनिंग आता मला सुरू करायला मी मोकळी झाली. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथे मामी पटापट जात असते, तिच्या डोक्यात काहीतरी विचार सुरू असतात. आता अर्णवच्या रूममध्ये ड्रेस ठेवलेला असतो. आता हे फोटोजचं कसं करायचं, म्हणजे आजच्या संध्याकाळपर्यंत तरी ते फोटोज हे त्यांच्यासमोर आलेच पाहिजेत, असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो आणि म्हणूनच ती त्याच विचाराने काम करत असते. त्यानंतर आता इथे ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही देवळात आलेली असतात. देवळात नमस्कार केल्यानंतर म्हणजेच देवीला नमस्कार केल्यानंतर दोघंही बाहेर येतात. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर,
आज तुझा बर्थडे आहे आणि आज तुझ्या बर्थडेच्या स्पेशल ओकेशनला तू काहीतरी तुझ्या गणूपप्पाला नक्कीच मागितलं असशील. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की हो, ॲक्च्युली आज मी माझ्या गणूपप्पाला मागितलं आहे खूप काही. परंतु आता बघूया, त्याच्याकडे अप्रेझल तर ठेवले, बघूया आता तू काय करतो ते. तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणते की अर्णव सर, मला माहिती आहे आज तुम्ही पण चक्क डोळे मिटून काहीतरी मागत होता. सगळे म्हणतात तसं माझ्यामुळे तुम्ही देवळात तर यायला तयार झाले, पण आज चक्क तुम्ही डोळे मिटून हात जोडून देवाकडे काहीतरी मागत असल्याचं तर मात्र दिसलं मला. आता अर्णव हा म्हणतो की मिस इंदोरला हे कसं काय समजलं. तो म्हणतो की मिस इंदोर, पण तुला हे कळलं तरी कसं, म्हणजे तुला मागे पण डोळे आहेत की काय, कारण की तू मी पुढे उभा होतो, तू मागे उभी होती, मग नक्की तुला हे सगळं कसं काय दिसलं. ईश्वरी म्हणते की सवर, मला समजलं ते सगळं, ते महत्वाचं नाहीये, परंतु आज तुम्ही चक्क काहीतरी मागितलं देवाकडे, याचंच मला जरा जास्त अजब वाटलं. तेव्हा अर्णव म्हणतो की हो मी सिंदूर, ॲक्च्युली काय आहे ना, तुझा गणूपप्पा आहे ना, तो सगळं ऐकतो असं म्हणतात ना, मग त्याच्यासाठीच गणूपप्पा म्हणजे मी बघितलं तसं त्याच्याशी माझं काही खास कनेक्शन नाही, म्हणजे ते सगळं वाया वाया तुझ्यातर्फे आहे, म्हणजे तू मला घेऊन येते आणि त्याचमुळे माझं हे सगळं असं कनेक्शन झालं, नाही तर माझं देवाशी असं खास एकदम कनेक्शन नाही, फक्त ते तुझ्यामुळे पॉसिबल होतं, म्हणजे तुझ्याबरोबर आलो ना, त्यासाठीच मला हे सगळं करावंसं वाटलं, असं ईश्वरीला तो बोलून दाखवतो. तेव्हा आता ईश्वरीने जरासा चेहरा पाडलेला असतो, कारण की अर्णवने जे काही मागितलं ते सांगितलेलं नसतं. आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तू काळजी करू नकोस, तुझ्या मनामध्ये जे काही आहे ना ते गणूबाप्पा नक्की पूर्ण करेल असंच मी बोलत होतो. आणि हो, मला माहिती आहे की गणूबाप्पा तुझ्या मनातल्या सगळ्या काही इच्छा पूर्ण करेल, मला माहिती आहे, असं अर्णव ईश्वरीला बोलतो आणि म्हणतो की चला आता निघालं पाहिजे, संध्याकाळची तयारी करायची ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो अर्णव सर, अगदी मस्त, आणि आजचं सरप्राईज पण एकदम एकदम बढिया होतं. आणि मग ईश्वरी त्याला हे पण बोलते की अर्णव सर, तुमच्या पण मनातला ना गणूपप्पा नक्की ऐकेल, मला माहिती आहे, असं म्हणून आता ईश्वरी अर्णव दोघंजणही एकमेकांना जे काही मागितलंय ते पूर्ण होऊ दे असंच विश करत असतात. तर अर्णव आता तिथेच गाडीच्या समोर उभा असतो आणि ईश्वरी ही गाडीमध्ये आतमध्ये जाऊन बसते. अर्णव मनातच विचार करतो की मिस इंदोर, मला माहिती आहे की तू खूप खुश राहावीच इतकंच मी गणूपप्पाला मागितलं. माझ्याकडे एकच इच्छा, माझी एकच इच्छा होती, ते म्हणजे तू कायम हॅप्पी राहावंस आणि खुश राहावंस, इतकीच इच्छा होती. तर ईश्वरी आता गाडीत बसताना विचार करत असते की अर्णव सर, मी पण एवढंच मागितलं की तुम्ही कायम आनंदी राहिले पाहिजे, आणि तुम्हाला माहिती नाही सर, गणूपप्पाला आज तुम्ही मागितले आहात, आणि लवकरात लवकर आता गणूपप्पाच्या साथीनेच मी तुम्हाला हे सगळं सांगून टाकणार आहे, परंतु नक्की काय होतंय ते मला माहीत नाही, आणि मला तुमच्यावरचं प्रेम मात्र आज व्यक्त करायचंच आहे. पुढच्या भागामध्ये राकेश आता लावण्याला म्हणत असतो की घरात आता अर्णव आणि ईश्वरी दोघी जणही नाही, त्यामुळे जे तुला काही पुढे करायचे ते तुझ्या लक्षात आहे ना, आणि जर आज काही केले नाही तर मात्र आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. लवकरात लवकर तुला जे ठरवलंय ते करायचे. त्याच वेळेला आता जे काही त्या दोघांनी ठरवलंय, म्हणजेच लावण्या आता येते आणि अर्णवने ठेवली म्हणजे बॉक्समध्ये अगदी ईश्वरीसाठी ठेवलेले जे ड्रेस असतो तो ड्रेस ती स्वतःच्या बॅगमध्ये भरते आणि तो बॅगमधून ती घेऊन चाललेली असते. त्याच वेळेला आता हे सगळं कोणी बघायला नको म्हणून व्यवस्थित निघालेली असताना ईश्वरी आणि अर्णव दोघेजणही आता देवळातून परत आलेले असतात, आणि परत आल्यानंतर दोघांच्याही अगदी मस्तपैकी गप्पा सुरू असतात. तेवढ्यातच लावण्या तो ड्रेस तिथून घेऊन चाललेली असते, आणि मग ईश्वरीचा तोल जात असताना ईश्वरीला अर्णव सावरतो आणि मिस इंदोर सावकाश असं ती तिला बोलतो, आणि तिच्या पायाला आता जराशी अशी मुरगळ आलेली असते आणि तिचा पाय अगदी मुरगळल्यासारखा झालेला असतो. म्हणूनच आता अर्णव ईश्वरीला तिथे बसवतो आणि ईश्वरीच्या पायाला अगदी हलकंसं असं म्हणजेच तिच्या पायाला वळवत असतो, जेणेकरून तिचा पाय फ्री व्हावा. तर लावण्या मागच्या बाजूने आता बाहेर पडलेली असते, परंतु तेवढ्यातच अर्णवची नजर लावण्यावर जाते आणि तो तिला लावण्या असा आवाज देतो. आता लावण्याची चोरी अर्णव पकडेल का, पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.